मग अशा प्रकारचं ह्या ज्ञानाचं सामर्थ्य असतं. जरी मी कल्मशांचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगर होऊन असेल, तरी या ज्ञानशक्तीची मी पण. या ज्ञानाची शक्ती एवढी आहे नाही का, एवढी ज्ञानाची शक्ती आहे का जसं औषध हे दुःख आजाराला राहून हा आता सूर्य उगवला, हा अंधार तो संपूर्ण अंधार नष्ट करतो, अंधारच नष्ट करतो, अंधार पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि विचार जर केला तर आज अंधार काय आहे, अंधार काय आहे? जिथं सूर्याचा अभाव आहे तिथं अंधार आहे, जिथं प्रकाशाचा अभाव आहे तिथं अंधार आहे. आणि प्रकाश एकदा प्रगट झाला की अंधार राहत नाही का. मग विचार जर केला तर अंधार कुठेही नाही. तत्वतः जर पाहिलं, मग तसं विचार जर करून जर पाहिलं तर जग कुठंही नाही. जग हे काय आहे? अज्ञानाचं कार्य जग आहे. ब्रह्मस्वरूपाचं दर्शन नाही. अत्यंत आश्चर्यकारक प्रचंड सामर्थ्य, त्याचं हेच वर्णन आहे, दुसरं काय होणार. अतिशय आनंददायक पुन्हा पुन्हा हेच वर्णन आहे की ज्याच्यासाठी हजार वेळा प्राणत्याग करावा, ज्याच्यासाठी सगळं जग ज्याच्यावर ओवाळून टाकावं, आपल्या देहाच्या काय करावं, आपल्या देहाच्या तुकडे 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 करून त्याच्यावर वाहून टाकावे. आणि देह समर्पिले देवा, हे परमार्थ कळतो का? परमार्थ कळत नाही. परमार्थ तो परमात्मा आतमध्ये आहे, पुढे आहे. देव आतमध्ये आहे आणि आपण त्या देवाला बाहेर पाहतो. विचार करा, देव तर आतमध्ये आहे आणि आपली वृत्ती तर बहिर्मुख आहे. आपली वृत्ती आत जातच नाही. मग गोरोबा काकांनी काय केलं नाही का, गोरोबा काकांनी काय केलं तर आता मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला, मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला तर अमृत संजीवनी उतू दिली. अमृत ही संजीवनी अक्षरशः उफाळली, जसं दूध उफाळून यावं नाही का, त्याला काय म्हणतात आपण, दूध उतू जावं, असं उतू जावं दूध, अशी अमृत संजीवनी काय झाली, उतू गेली, अमृत संजीवनी उतू गेली. आणि नामदेवाच्या डोक्यावर जर हात जर ठेवला, नामदेवाच्या डोक्यावर हात ठेवला तर गोरा म्हणे कोरा राहिला गी बाई, निर्णय लावला नाही का. मला असं वाटतं आजचंच रेकॉर्ड आहे, दूध का दूध और पाणी का पाणी नाही का, दूध का दूध और पाणी का पाणी. पुढं काय, हीच आनंदाची दूध का दूध और पाणीचा पाणी करायचं. हा सूर्यन हा जे धृत करायचा आहे, हा सोक्ष मोक्ष टाळायचा आहे. एक तर बाप दाखव, नाही तर एक तर श्राद्ध घाल नाही का. बाप श्राद्ध का घालीत नाही? मला बाप आहे ना, बाप आहे, श्राद्ध घालीत नाही. ते सुद्धा कोटारा नको म्हणतो, 1000-500 खर्च करायला नको, कोटारा करायला नको, श्राद्ध घालीत नाही. मग श्राद्धही घालीत नाही, मग बापही नाही. मग बाप दाखव, बापही दाखवित नाही, श्राद्ध घालत नाही. असली कामाचे नाहीत नाही का. मग आत्मानुभव आहे. मला सांगतो राजा कसा वागतो, किती सुंदर विषय आहे. राजा असतो, राजवाड्यात राहतो, हत्तीवरून राजवाड्यात राहतो, हत्तीवरून फिरतो, हातात तलवार घेतो, सगळ्या प्रजेवर सत्ता गाजवतो आणि मग म्हणतो मी राजा आहे. तो सिंहासनावर बसतो, राजवाड्यात राहतो, राजवस्त्र धारण करतो, हत्तीवरून फिरतो आणि हातात तलवार घेतो, सगळ्या प्रजेवर सत्ता गाजवतो आणि मग म्हणतो मी राजा आहे. त्यानं म्हणावं मी राजा आहे नाही का. हा 50 गाडवा मागे फिरतोय आणि म्हणतो मी राजा आहे. किती आणि अहो सांग, म्हणजे हे परमार्थ साधा आहे का? मग आम्ही सांगितलं न काय, अशा परमार्थ जर कळत नसेल, जमत नसेल, तर देहाचे काय करावेत, असे राळ्यासारखे तुकडे 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 करावे त्या देहाचे. आणि लूद भरलेल्या कुत्र्यापुढे ते तुकडे टाकून द्यावे. पुढं लूद भरलेल्या कुत्र्यापुढे या देहाचे तुकडे टाकून द्यावे.
त्याचं जगणं म्हणजे कसं आहे, जगणं कामाचं नाही. मूर्ख अहो, कुत्र्याचं जगणं लई चांगलं मी म्हणतो, कुत्र्याचं जगणं लई चांगलं. हं? अहो, ज्याला परमात्मा आवडत नाही त्याच्या इतका पापी जगात कोणीच नाही. जिथं देवाचं भजन चालत नाही त्याला सैतान म्हणतात, त्याला भूत म्हणतात. देवाचं भजन अखंड भजन चालतं, म्हणजे अखंड भजन चालतं त्यालाच भजन म्हणतात. अमावस्या पौर्णिमेचं भजन नसतं, अमावस्या पौर्णिमेचं भजन नसतं, अखंड भजन चालतं नाही का, मग त्याला भजन म्हणतात. आई आणि मुलाचं नातं अखंड असतं, अत्यंत प्रेम तिथं असतं, जीवापाड प्रेम तिथं असतं. मग त्या लहान मुलाला आई सोडून दुसरं सगळं 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 तुच्छ, सगळं तुच्छ. आश्चर्य, ज्याला जग सगळं तुच्छ वाटतं, अख्खं जगच्या जग. आपण गप्पा मारतो, गप्पा मारतो, आम्ही सांगतो ना, काय श्रवण करतो वेदांताच, श्रवण करतो वेदांताच, चिंतन करतो लौकिकाचं, माया मोह मोठेपण स्वार्थ इच्छा वासना क्षुद्र विचार याचं चिंतन करतो आणि फळ भोगतो दुःखाचं. श्रवण करतो वेदांताचं, चिंतन करतो जगाचं आणि फळ भोगतो दुःखाचं. हे माप आहे, हे संतांचं किंवा देवाचं माप कांदा बटाट्याचं माप नाही. हे कांदा बटाट्याचं माप नाही, हा धारवाडी काटा आहे. धारवाडी काटा म्हणजे त्याचा सोनाराचा काटा असतो, सोनाराचा काटा. जिथं कागदाच्या तुकड्याचं कागदाच्या नखा एवढ्या तुकड्याचं वजन जिथं केलं जातं त्याला म्हणतो धारवाडी काटा. कागदाचा नखा एवढा तुकडा आहे त्याचं वजन केलं जातं ग्रॅमवर केलं जातं, मिलीग्रॅमवर. पुण्य मिलीग्रॅमवर मोजलं जातं आणि पाप इथं टनावर मोजलं जातं नाही का, गाड्यावर पाप मोजलं जातं. आणि मग अत्यंत बुद्धिमान, अत्यंत विचारवंत, अतिशय शहाणा, अतिशय पवित्र, ज्याचे सगळ्या जगाने पाय धुवावे असा बोले तैसा चाले त्याची मंदावी पाऊले, बोले तैसा चाले त्याची मंदावी पाऊले. आणि ते संतांनी सांगून ठेवले, बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख नाही का. ऐशे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून या राखण, डोळे झाकून करते पाप. तुका म्हणे सांगू किती जवळते यांची संगत. संगत महत्वाची आहे, संगत महत्वाची आहे. एक फार मोठा कीर्तनकार, फार मोठा कीर्तनकार, फार मोठा कीर्तनकार चांगला, रोज 2-2 कीर्तन असतात त्याची, रोज 2-2 कीर्तन. वर्षात किती 500 कीर्तन करतो, 600 कीर्तन करतो वर्षामध्ये. पण त्याचा एक मित्र होता, त्याचा मित्र कोण, तो लई सज्जन मनुष्य, लई सज्जन मनुष्य. आणि तो अतिशय सज्जन आहे, अतिशय देवाचा आवडता भक्त आहे. दारू पितोय म्हणा, चोरी अधूनमधून करतो, तसा तो दारूही पितो. आणि दारू सुद्धा काय नाही, दिवसातून एखादी बाटली फक्त पितो. चोऱ्या सुद्धा काही ना, महिन्यातून 10-5 चोऱ्या करतो. पण फार सज्जन असतो, फार सज्जन असतो. देवासाठी त्याचा प्राण कासा वीस होतो आणि म्हणून तो मला कधी सोडित नाही. अरे कीर्तनकार, आणि त्याच्यामुळं तो असला माझ्या कीर्तनाला रंग भरतो. तुका म्हणे सांगू किती जळोतयाची संगती नाही का. आणि म्हणून परमात्मा आतमध्ये आहे, आत आहे आणि आपली दृष्टी बाहेर आहे. बहिर्दृष्टीला परमार्थ कधीही तो परमात्मा कधीही कळत नाही. बहिर्दृष्टीला तो परमात्मा कधी कळत नाही. तुका म्हणे लक्ष लक्षुणी अंतरी, तुका म्हणे लक्ष लक्षुणी अंतरी, तोच वार करी पंढरीचा नाही का. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रते नाही का. श्वासोश्वासी निमिषोनिमिषी वारी केली पंढरीची, श्वासोश्वासी निमिषोनिमिषी वारी केली पंढरीची. प्रत्येक वृत्ती एरझारी तुझ्या जन्माला आल्यावर एक हे आपल्याला माहीत, एक दृष्टीने सांगितलं होतं.
एक माऊलीची डिलिव्हरी झाली दवाखान्यामध्ये. एका माऊलीची दवाखान्यात मोठ्या मुश्किलीनं डिलिव्हरी झाली. ते पोरगच आडवं आलं. त्या नर्सनी मोठ्या मुश्किलीनं प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले, आईचेही प्राण वाचवले आणि त्याला जन्म दिला आणि ते जन्माला आलं सुखरूप बाहेर आलं. डॉक्टरांनी शिकस्त केली, ती माऊली वाचली, ते बाळ वाचलं आणि ते बाळ जे जन्माला त्याला असं झोपवलं त्याच्या अशा मुठी गच्च, त्या बाळाच्या मुठी गच्च सगळं झालं. आता म्हणले त्याला आंघोळ घातली, आईला आंघोळ घातली, त्याला आता झोपवा, पण ते मुठीच उघडे ना. म्हटले मग त्यांना वाटलं सहज झोपला असेल म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलाच्या इतर लोकांनी त्या मुठी उघडायचा प्रयत्न केला. मोठ्या मुश्किलीनं मुठ उघडली तर त्याच्यात अंगठी निघाली. त्यानं जन्माला येता नर्सची अंगठी मारली. नर्सचीच अंगठी मारली, जन्माला येताच नर्सची अंगठी मारली. असला बहादर आहे का? असला बहादर म्हटलं काही तुला साधं आहे का? नर्सची अंगठी मारली आणि जन्माला येताच काही पठ्ठा म्हणावं नाही का? तरीच जन्म यावे नाही का? तरीच जन्म यावे आणि असा पराक्रम करून दाखवा नाही का? आणि म्हणून कसं आहे, आपण आतमध्ये जावं, मंदिरामध्ये जावं. मंदिर म्हणजे काय आहे? जिथं आत्मदेवाची मूर्ती आहे, जिथं साक्षात आत्मदेव आहे ना. आत्मदेव तैसा हृदयामध्ये अरे आनंदाचा कंद. तुका म्हणे काय आहे आनंद? काय ते आनंदाचा कंद नाही का? विटेवरी नीट आनंदाचा कंद आणि तुकाराचे छंद नामघोषे. तो आनंदाचा कंद आतमध्ये आहे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे डोळे सावणी या. बापरे, तो श्रीहरी पाहिला. कसा पाहिला? पाहिला न पाहता पाहिला, पाहून पाहिला, न पाहता पाहिला. ही अनुभवाची वाणी कोणला कळेल? अनुभवाची वाणी कशी आहे नाही का? अनुभवाशिवाय कळणार नाही का? आणि म्हणून आपल्या आतमध्ये हृदय मंदिरात माणसाने जाऊ नाही का? आणि मग चतुर्भुज म्हणजे जगासे विटले मंदिर. खरंच विचार जर केला तर हे जग कसं आहे? एक तर देवाचं अखंड भजन करणारी जे संत महात्मे असे योगी देवाचं भजन करणारे तपोवनामध्ये असं एक दृश्य आहे. आणि दुसरं विषयाची लंपट झालेली स्त्रियांच्यासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, विषय सुखासाठी, मूर्खपणासाठी लाचार झालेली कुत्रे, असं एक दुसरीकडं दृश्य आहे. आणि एकीकडे आनंदाचं देवाचं भजन करणारे, देवाचं गुणगान करणारे, हेच दान देगा देवा तुझा विसरला व्हावा, गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा. प्राणाचा बाई प्राण कृष्ण मूर्ती होय गे, गलो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, गलो आली सोय गे. प्राणाचाही प्राणबाई सुख सांगू काय, प्राणाचाही प्राणबाई सुख सांगू काय. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी. जीवे गावे अनुसरल्या, अशी त्याची स्थिती असते. तो आणि देवामध्ये फरक नसतो. ते वर्तत दिसती देही परी, ते वर्तत दिसती देही
परिदेईन माझ्या ठाई. परिधीन माझ्या ठाई आणि मी दयांच्या हृदयी समग्र असे शेवटचे चरण. आणि मग म्हणून तो परमात्मा नाही का या सुखा कारणे काय सांगावं. आज दिवाळी आहे, आज दिवाळीचा दिवस आहे नाही का, काय हरकत नाही. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी, आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी, गाली ते मी रांगोळी गोविंद. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी, गाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदतो, सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदतो, आणि चंद्र सूर्य दारात गोविंद. काय विलक्षण अशा प्रकारची परमात्मा हजारो अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांडातलं जे सुख खचून भरलेलं आहे, ज्याच्या पायाजवळ लोळून घेते असा तो परमात्मा. आणि तो परमात्मा ज्यांच्या पायावर लोळून घेतो असे ते संत महात्मे. काय ऐश्वर्य आहे नाही का, काय ऐश्वर्य आहे. म्हणून भगवंतांनी त्या नरसिंह त्याला विचारलं, तुला काय आवडतं, तुला काय आवडतं. तो म्हटला, तुम्ही सांगा, मला काय कळत नाही, तुम्हाला काय आवडतं ते सांगा. काय मागून घ्यावं देवाकडून. आपण सुद्धा देवाकडं पदोपदी मागतो, परंतु आपल्याला कळत नाही. आपल्या अंतःकरणाची इच्छा निर्माण होते, जे संकल्प उठतात तेच आपलं देवाजवळचं मागणं. अंतःकरणात संकल्प उठतात, अंतःकरणात इच्छा उठतात, वासना उठतात, तेच आपलं देवाजवळचं मागणं. अंतःकरणामध्ये देवाचं अत्यंत प्रेमाने भजन चालतं, तेच देवाचं काय आहे तर देवाजवळचं मागणं आहे. साधू संतांनी काय मागितलं, आणि दुसरे मज नाही आता नेमली या चित्तापासून. पांडुरंग ज्यांनी शहाणा मनुष्य, बुद्धिमान मनुष्य, पुण्यवान मनुष्य फक्त देवाचं भजन जाणतो, दुसरं काही. हीच माझी सर्व जोडणं कारण काय आहे, गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संघात. काय संत संघामध्ये काय होतं, बोरी बाबळी सुद्धा चंदन होतं. संत संघामध्ये काय होतं, बोरी बाबळी सुद्धा चंदन होता. परिसाच्या सानिध्यात केंद्रातले पत्रे सुद्धा शुद्ध सोनं होतात. केंद्रात पडलेल्या पत्रे असतात तुच्छ आणि क्षुद्र, ते सुद्धा सोन्याच्या, ते सोनं होतं त्यांचं परिसाच्या सानिध्यात नाही का. आणि मग ईश्वराचं सद्गुरूचं सामर्थ्य हे सगळे 5 सांगितलेले आहेत ना, कल्पतरू, चिंतामणी, अमृत, कामधेनू आणि परीस. असे हजारो कामधेनू, हजारो परीस, हजारो चिंतामणी, लाखो अशा कल्पतरूच्या बागा ज्यांच्या चरणाच्या दास असतात नाही का. आणि मग आपल्याला तो मागवतो नाही का, त्याला असं, तो देवीचा भक्त होता, त्याला असं वाटायचे माझी देवी त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्याला वस्त्र अलंकार त्याने देवीला घातले आणि त्याला वाटायचं माझी देवी म्हणजे त्रिभुवनात श्रेष्ठ आहे, त्रिभुवनात श्रेष्ठ नाही का, त्रिभुवनात श्रेष्ठ आहे माझी देवी. परंतु म्हणून त्या भगवंतानेच लीला केली आणि भगवंताचा जो भक्त होता, अरे म्हटला काय त्या तुझ्या देवीचं घेऊन बसला, आमचं पंढरपूर, आमचं श्री विठ्ठल याचं ऐश्वर्य त्रैलोक्यात सुद्धा दुर्मिळ असे त्याचं ऐश्वर्य. पण त्याला ते पटेल ना. तो म्हटला आमची देवी. तो म्हटला तुला जर तू येऊन तर पहा, म्हटला माझं बोलणं विश्वास तर येऊन तर पहा. आणि तिथं आता जास्त नाही सांगत, पंढरपूरमध्ये आला तर तिथं राजाई देवी तिथं झाडून घेत होती, भगवंताच्या दारामध्ये अंगणामध्ये झाडून घेत होती. राजाला नवल वाटलं, राजा मला आईस आहे, आम्ही तुम्हाला त्रैलोक्यात धन्य मानतो, त्रैलोक्यात तुम्ही एकमेव अशा थोर मोठ्या तुमच्या इतकं मोठं असं मानतो,
आणि ती मी तर जाणून घेता. मग अरे भेड्या, तुला काय सांगायचं, हे पंढरीचं दैवत, त्याचं महात्म्य तुला काय सांगू, नाही का. अरे माझ्यासारखे हजारो दाशी इथं सेवेसाठी इच्छुक असतात, पण त्यांना संधी मिळत नाही. पण ह्या देवाच्या दारात झाडून घ्यायची संधी मला माझ्या अनंत जन्माच्या पुण्याईनं मिळालेली आहे, नाही का. असं त्या राजेनं राजाला सांगितलं, नाही का. मग त्याच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. म्हणून विठ्ठलास म्हणून पंढरीसारखं क्षेत्र नाही, विठ्ठलासारखं दैवत नाही, नाही का. विठ्ठलासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत नाहीत, नाही का. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, आणि श्रीपाद बाबांसारखे सद्गुरू नाही या जगामध्ये नाही, खरंच नाही. आणि म्हणून परमार्थ म्हणजे फक्त आश्चर्य. मग आता तुम्हाला सांगतो, संगत कोणाची करा. संत संगतीमध्ये परमात्मा प्राप्त होतो. संत ते मग सांगितलं, बोरी बावळी सुद्धा चंदन होतात. बोरी बावळी सुद्धा तिथे जिथं चंदन होतात, त्या चंदनाचा महिमा काय वर्णावा, कुणी वर्णावा, कसा वर्णावा चंदनाचा महिमा. बोरी बावळी म्हणजे काय किमतीच्या असतात, काय जातीच्या असतात, पण त्या सुद्धा चंदनासारख्या होऊन जातात. बरोबर. मग आता तुम्हाला सांगतो, वाघ असतो, वाघ कुत्र्याशी मैत्री करीन का? वाघ कधी कुत्र्याशी मैत्री करीन? कधीच नाही. वाघ किंवा सिंह कुत्र्याशी मैत्री करतो का? नाही का. अहो तो गुरु भी ऐसा हो जैसा जंगल का शेर, त्याला मित्रच लागत नाही, कोणीच लागत नाही त्याला. गुरु भी ऐसा हो जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से होईल. परमात्मा जगामध्ये एकटाच आहे, एकटाचे परमात्मा. आणि म्हणून त्याला त्याचा आनंद, त्याचं ऐश्वर, आई बापाला वाटतं आपली एवढी संपत्ती आहे, आपल्या संपत्तीचा आस्वाद घेण्यासाठी पोटी वारस असावा. म्हणून देवाला सुद्धा वाटलं की आपला आनंद बघण्यासाठी तर कुणीतरी निर्माण व्हावं. आणि म्हणून त्या ईश्वराने मायेचा आधार घेतला आणि आपल्या भक्तगणांना निर्माण केलं, नाही का. तिथं निर्माण केलं, भक्तांना निर्माण केलं, आणि काही सैतान तिथे निर्माण झाले, नाही का, त्यांच्याबरोबर निर्माण झाले. तर हे झालं काय म्हणतो, अमृत समुद्रामध्ये समुद्रमंथन केलं, नाही का. त्याच्यामध्ये अमृत निघालं आणि त्याच्यामध्ये विषयी आलं. तसं या जगामध्ये झालं, सज्जनही निर्माण झाले, दुर्जनही निर्माण झाले, नाही का. म्हणून कोटी जन्माचं फळ म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. त्या ईश्वराची सेवा, रात्रंदिवस ईश्वराची सेवा करू. मेंढी आहे, मेंढीनं किंवा स्त्रीनं कोणाच्या घरात जाऊ, स्त्रीनं कोणाच्या घरात जाऊ, आपल्या स्वतःच्या घरात जाऊ, आपल्या पतीच्या घरात जाऊ, गावातल्या कोणत्याही घरात जाऊ नये. त्या स्त्रीनं कोणाच्याही घरात जाऊ नये, आणि गेली तर तिथं राहू नये. स्त्रीनं कोणाच्या घरात जावं आणि राहावं नाही, आपल्या पतीच्या घरात जावं, नाही का. मग तुम्ही आम्ही कुठं जावं, त्या भगवंताच्या पायाजवळच जावं. दुसरं विषयासारखं, दुसरं कसं आहे, विष भयंकर, त्याला ते महाभयंकर विषयासारखं. नंतर तुम्हाला एक सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, तर पहा, ते सूर्यफूल असतं, सूर्यफूल किती मोठं जगातलं आश्चर्य, जगातलं किती मोठं आश्चर्य ते सूर्यफूल असतं. ते सूर्याशी इतकं एक नंबरचं एकनिष्ठा जगामध्ये असावी ते सूर्यफुलासारखी. पत्नी सुद्धा, पतिव्रता सुद्धा पतीशी इतके एकनिष्ठ असणार नाही, भक्त सुद्धा देवाशी इतकं एकनिष्ठ असणार नाही, इतकं ते निर्जीव सूर्यफूल सूर्याशी एकनिष्ठ असणार, नाही का. मग आपण शोध घ्यायचा, मी कोणत्या रस्त्यानं चाललो आहे, मी कोणत्या रस्त्यानं जात आहे, माझा रस्ता चुकीचा आहे का बरोबर आहे, माझा रस्ता मला सुखाकडे घेऊन जाईल का विनाशाकडे घेऊन जाईल, माझं पडणारं पाऊल योग्य की अयोग्य, चांगलं का वाईट, माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण कसा जात आहे, तो पुण्याच्या गाड्या भरत आहे का पापाची
काय आहे, ब्रह्मांड भरवीत आहे, पापानं ब्रह्मांड भरवीत आहे, याचा विचार करायचा नाही का. क्षणोक्षणी हाच विचार करायचा आहे. इथं तर म्हटलंय रात्रंदिवस नाही का, रात्रंदिवस त्याचा कसा आहे, क्षण सुद्धा होतो फुकट वाया जाऊ का म्हटलेलं आहे असं. ज्या क्षणी देवाच्या नामाचा विसर पडतो त्यावेळेला तिथं सैतान प्रगट होतो बुद्धीमध्ये. विसरता क्षणी एक घडी अंतरली जोडी लक्ष लावायची नाही का, अंतरली जोडी लक्ष लावायची नाही का. आणि म्हणून साक्षात तर त्या संकादिक देवाच्या दर्शनाला चालले होते, देवाच्या दर्शनाला चालले होते तर त्यांना अडवलं देवाच्या दर्शनाला पासून. जय विजयनी तर संकादिकांनी त्यांना शाप दिला, नीच योनीत जाऊन पडा, राक्षस योनीत जाऊन पडा, शाप दिला. कुणी संतांनी कोणाला, जे देवाची रात्रंदिवस सेवा करीत होते, देवाची रात्रंदिवस सेवा करीत होते त्या जय विजयला संकादिकांनी संतांनी शाप दिला. तो शाप देव सुद्धा त्याचं निवारण करू शकेल नाही. देवाने सुद्धा तो शाप त्यांना भोगायलाच लावला, जरी देवाची भक्ती रात्रंदिवस करीत होते तशी. का, संतांना शब्द वाया जाऊन द्यायचा नाही का. म्हणून पवित्र तो देव वाणी पुण्यवाणी जो वरे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या साधी गोष्ट आहे. अहो तुकाराम महाराज देवाचं सोडून द्या, पण तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तरी त्याची पापातून मुक्तता होती, तरी त्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तरी, ब्रह्मनाम नसू द्या, तुकाराम महाराजांचं नाम जरी घेतलं, नाव जरी घेतलं नाही का, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पात्र. म्हणून कसं आहे, तर ही आपण पाहतो दिवाळी येते, रात्र अमावस्या, घनदाट अंधकार, काळोखे रात्र, आणि त्यामध्ये आपण काय करतो, तर दिवे लावतो, पंत्या लावतो, प्रकाशाच्या नाही का पंत्या लावतो. का, तो अंधार करण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये बाहेर, आतमध्ये अंधार, आतमध्ये अमावस्या, आणि बाहेर अगदी तर लखलखाट प्रकाशाचा कामाचा नाही. आत एवढा प्रचंड अंधार असेल आणि बाहेर प्रकाशाचा लखलखाट असेल तर तो कसा आहे, व्यक्त आहे. म्हणून आतमध्ये कसा असावा, प्रकाशाचा लखलखाट असावा, आणि बाहेर अंधार असलं तरी चालेल. साधू संतांना बाहेर अंधार होता, आतमध्ये प्रकाशाचा लखलखाट नाही का. मग माणसाने आनंद भोगावा का दुःख भोगावं. आनंद एकादशीला देवाचं नाम घ्यावं, भजन करावं, सात्विक आहार घ्यावा का दारू मटण खावं. एकादशीला तमाशाला जावं, दारूच्या मैफली जडाव्या नाही, तर काय करावं, तर देवाचं चिंतनात दंग व्हावं. गोरोबा काकांचं चरित्र काय सांगते, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र काय सांगते नाही का. आणि म्हणून तो सादृश आपण ठेवायचं. चिंतने मग नाम घेता वाया गेला असं नाही केलं. देवाचं चिंतन करतो तो देव स्वरूपच होतो, ब्रह्मस्वरूपच होतो, साक्षात ब्रह्मस्वरूप. मग त्याच्यात याच्यामध्ये फरक, देवामध्ये त्याच्यामध्ये फरक नसतो नाही का. देवामध्ये भक्तामध्ये, भक्ताशी देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोघांचा विचार एकाशी. दिसायला दोन वेगळे दिसतात. भक्त हा संसारी असतो, भक्त हा देहधारी असतो नाही का. भक्त हा संसारी देहधारी जगामध्ये वर्तन करतो, आणि परमात्मा दिव्य स्वरूप असतो. परंतु दोघांची स्थिती, दोघांचा अधिकार कसा असतो, एक असतो. आणि म्हणून जन्मा आलो त्याची आज फळ झाली साची नाही का. आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय माणसानं थांबू नये, थांबायचं नाही. आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय थांबायचं नाही. आणि विषयांचा रस्ता विषासारखा विषयांचा रस्ता आहे, मिळो तरी चालेल. मी तर नेहमी सांगत असतो काय, जर आपल्याला चिंतन करता येत नसेल, चिंतन घडत नसेल, सत्संग घडत नसेल,
तर रेल्वे खाली जाऊन जीव द्यावा असतो. जगून उपयोग नाही. लई चांगलं रेल्वे खाली जाऊन जीव दिला तर लई चांगलं, लई चांगलं, लई चांगलं. एक तर रेल्वे खाली जाऊन जीव द्यावा, नाही तर देवाचं सुंदर भजन करावं. तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.